ही जी गर्दी आहे ना ती मंदिरामध्ये जाण्यासाठी आहे आणि तिथे हजारो भाविक ना इथे कोंबे घेऊन येतात आपल्या ज्या नवस आहेत ना ते फेडण्यासाठी। आता आपण श्रीदेव घोडेमुख मंदिराच्या इथे कमानीकडे पोहोचलोय आणि कमानीकडे सुद्धा भरपूर गर्दी जमलेली आहे। म्हणजे विचार करा की वरती मंदिराकडे किती गर्दी आपल्याला पाहायला भेटणार आहे ती। काका आपलं नाव काय? गिरीश प्रभू यांनी ना ह्यांच्या घरातलेच ना एवढे सगळे कोंबे आहेत आणि हे दरवर्षी घेऊन येतात। असे ना जे नवसाचे कोंबे असतात ना ते असे काठीला लावून ना घेऊन येतात, म्हणजे जड होऊ नये म्हणून आणि एकदम एका साईडला पकडू नये म्हणून अशी काठी वळून इथे वरती नेतात आणि प्रत्येकाच्या हातामध्ये ना एक तरी कोंबा हा असतो। तर आता अर्धा डोंगर आपण वरती आलोय, थोडंसं अंतर पार करायचं आहे, तरीसुद्धा लोकांची गर्दी काय कमी होत नाही आहे। लोक इथे भरपूर आलेली आहेत। आता आपण ना मंदिराच्या पाठीमागे आहोत आणि पाठीमागे ना अशी एक आपल्याला जागा इथे दिसते, ती म्हणजे इथे नवस इथे ना फेडले जातात। म्हणजे ह्या दिवशी बोलले जातात आणि पुढल्या वर्षी फेडले जातात। म्हणजे ज्यांनी ना या ठिकाणी सुद्धा इथे कोंबे आहेत। काका आपलं नाव काय? अजित परब। अजित परब, तुमच्या घरातले एवढे सगळे कोंबे आहेत का? 18 कोंबडे आमच्या घरातले। 18 कोंबडे दरवर्षी? दरवर्षी वाढतो कमी होतो, पण 15 ते 20 असतातच तो। दादा कुठून आला? बांद्यावरून। हा बघा व्हाईट कलरचा कोंबा आणलेला आहे त्यांनी। सगळे गावठी आहेत, हा सुद्धा आहे, पण तो वेगळा युनिक वाटतोय। नमस्कार मंडळी, मी चव्हाण स्वागत करतो माझ्या चॅनल चव्हाणच्या नावाने आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आज दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी आज आपण चाललो आहोत वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पेंडूर या ठिकाणी श्रीदेव घोडेमुख मंदिराचा वार्षिक उत्सव आहे, तर तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत। तर ह्या जत्रेला कोंब्याची जत्रा असे म्हटले जाते। 360 चाळ्यांचा अधिपती असलेला श्रीदेव घोडेमुख याचा वार्षिक उत्सव कशा प्रकारे आहे तो पाहू आजच्या व्हिडिओमध्ये। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, चला। मंडळी, आपण आता ना कुडावरून अवघ्या 30 किलोमीटरच्या अंतरावरून आपण मातोंड पेंडूर या गावामध्ये आपण आहोत आता। आणि आता आपण तुम्ही जे माझ्या मागे पाहत आहे ना, ही जी गर्दी आहे ना ती मंदिरामध्ये जाण्यासाठी आहे आणि तिथे हजारो भाविक ना इथे कोंबे घेऊन येतात आपल्या ज्या नवस आहेत ना ते फेडण्यासाठी। तर आता आपण जाऊया थेट या मंदिरामध्ये। मंदिर ना डोंगरावर असल्यामुळे ना तिथे पायवाट आहे आणि मोठासा रस्ता पण नाही आहे, तर ते वाट काढत ना जायचं आहे। तर आता आपण तिथे जाऊया मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये ना कशा प्रकारे हा जत्रोत्सव पार पडतोय ना तो पाहूया, चला। मंडळी, आता आपण जत्रेमध्ये पोहोचलोय आणि जत्रेमध्ये इथे भरपूर गर्दी आपल्याला पाहायला भेटते आणि आपण ना आता मेन कमानीकडे चाललेलो आहोत आणि तिथून ना मोठी आहे, पाठीमागे ना माझ्या आहे ना तिथे सुद्धा आहे, पण तिथून ना रानवाट असल्यामुळे ना तिथून थोडासा रस्ता सुद्धा अवघड आहे। पण आपण ना ह्या मोठ्या वाटेतनं आपण जाऊया आणि डायरेक्ट आपण मंदिरापर्यंत पोहोचतोय। इथे रस्त्याच्या ना दोन्ही साईडला ना आपल्याला दुकानं पाहायला भेटत आहेत, हे बघा। आता आपण श्रीदेव घोडेमुख मंदिराच्या इथे कमानीकडे पोहोचलोय आणि कमानीकडे सुद्धा भरपूर गर्दी जमलेली आहे। म्हणजे विचार करा की वरती मंदिराकडे किती गर्दी आपल्याला पाहायला भेटणार आहे ती। आपण आता आहोत कमानीकडे आणि कमानीकडे ना इथे नवस बोलले जात आहेत, हे बघा, आणि ज्यांचे फेडायचे आहेत ते सुद्धा इथे फेडले जात आहेत, हे बघा। आता आपण हा डोंगर चढतोय आणि भरपूर आपल्याला गर्दी पाहायला भेटते। आपण आता ना थोडं पुढे जाऊया आणि कुठे कुठे गर्दी झालेली आहे ना, लोक भरपूर इथे जमलेली आहेत। आपले जे नवसाचे जे कोंबे आहेत ना ते इथे घेऊन ना ते मंदिरापर्यंत जातात आणि ना थोड्याच वेळामध्ये ना जेव्हा देव वगैरे येतील त्यानंतरच ना हे कोंबे कापले जातील। ते कशा प्रकारे ना करतात ते तुम्हाला मी दाखवतो। तर हे काकांनी ना हा कोंबा आणलेला आहे। तर काका, तुम्ही किती वर्ष झाली की या जत्रेला येत आहे तुम्ही? मला आता माझा जन्म झाल्यापासून इथेच आहे। ओके, तर नाही ह्या जत्रेला तुम्ही कधीपासून येत आहे की तुमचा नवस होता की कसं काय? नवस नाही, माझा इथे मामाचं गाव हे आहे,
ओके आणि सासरवाड पण इकडे आहे. ओके ओके चालेल. हे आपल्याला काका भेटले आहेत. ह्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की दरवर्षी ह्या जत्रेला स्वतःचा एक कोंबा देतात. तर आपण आता पुढे जाऊया. काका आपलं नाव काय? गिरीश प्रभू यांनी ना ह्यांच्या घरातलेच ना एवढे सगळे कोंबे आहेत आणि हे दरवर्षी घेऊन येतात. त्यांच्यासाठी बिग थम्सअप. ही सगळी जी जागा आहे ना ती वनविभागची आहे. आणि इकडे बघा या साईडला तुम्ही पाहताय असे ना जे नवसाचे कोंबे असतात ना ते असे काठीला लावून ना घेऊन येतात, म्हणजे जड होऊ नये म्हणून आणि एकदम एका साईडला पकडू नये म्हणून अशी काठी वळून इथे वरती नेतात. आणि प्रत्येकाच्या हातामध्ये ना एक तरी कोंबा हा असतो असतो. थोडंसं अंतर इथे पार करायचं उरलेलं आहे मंदिरापर्यंत जायला. भरपूर असा तीव्र चढाव आहे, पण आपण न थांबता हा चढाव इथे पार करतोय. तसेच ना भाविकसुद्धा हा न थांबता प्रवास करतायत. हे बघा थोडासा इथे पाय घट्ट लावावा लागतोय कारण थोडासा भरपूर चढाव आहे, पण कधी पण पाय सुद्धा घसरू शकतो. थोडासा पाय जपून लावावा लागतोय. आता ना हे बघा इथून पायऱ्या सुरुवात झालेल्या आहेत. तर आता काय टेन्शन नाही. आता ह्या तरी पायऱ्या चढून आपण वरती जाऊ शकतो. तर आता अर्धा डोंगर आपण वरती आलोय. थोडंसं अंतर पार करायचं आहे, तरीसुद्धा लोकांची गर्दी काय कमी होत नाही आहे. लोक इथे भरपूर आलेली आहेत. हे बघा चला. आता आपण पोचलेलो आहोत श्रीदेव घोडेमुख मंदिरामध्ये आणि भाविकांची इथे गर्दी पहा भरपूर आहे. पूर्ण देऊळ ना इथे भाविकांनी इथे गजबजलेलं आहे. सोबत ना इथे श्रीदेव घोडेमुख मंदिराचे मानकरी आहेत. आपण ना त्यांना दक्षिण कोकणातील जागृत असं श्रद्धेला पावणारं आणि हाकेला धावणारं असं श्री घोडेमुख देवस्थान. घोडेमुख देवस्थान हे एक शिवलिंगी पिंड आहे आणि त्याच्या अदृश्य शक्तीचा आहे, त्याला टाळा म्हणतात. आणि त्या टाळ्यासाठी आम्ही नारळ व कोंबडा दिला जातो. ही काय पिंडी आहे त्याला आम्ही गोडाचा नैवेद्य दिला जातो. घोडेमुखची ख्याती एवढी आहे आणि एवढा श्रद्धेला तुम्ही कुठल्याही अडचणी असाल त्यावेळी नुसतं घोडेमुखाचं धावले घोडेमुख एवढं जरी म्हटलं तरी ते घोडेमुख कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला तो मदत करून तुमचे पावन होतो. त्याच पद्धतीने याला 307 टाळ्याचा अधिपती म्हणून त्या कोकणात याची प्रसिद्धी आहे. याची सुरुवात ही देव दीपावली दिवशी सातेरी मंदिरमध्ये मांजरी बसली जाते आणि त्या मांजरीच्या 4थ्या किंवा 5व्या दिवशी आमचे तीनही तळंकाठी मेळेकर, भूतनाथ आणि पाहुणे हे तिन्ही मेळेकरांचे तळंकाठी घेऊन आम्ही तिथे बाकीच्या स्थळांना भेट देत घोडेमुखच्या ठिकाणी प्रस्थान करतो. घोडेमुखच्या ठिकाणी आल्यानंतर आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे आमची देवदेवस्तीची कामं करतो. त्याचप्रमाणे भाविकांची केळी मानवणे किंवा इतर हे काम आमच्या पंचाक्षरी गावडे करीत असतात. या पद्धतीने आम्ही आमच्या गावकर मंडळी आणि याच्या रीतीप्रमाणे सगळे घोडेमुखाची कामं ही चालले असतात. याचे मुख्य उद्देश म्हणजे आम्हाला वर्षाकाठी लागणारा जे काय आम्हाला टाळा म्हणून काय असतो तो वर्षा देवस्थानासाठी आमच्या सातेरी परिवारच्या देवस्थानासाठी जो टाळा म्हणून आम्हाला लागतो चांगल्या कामासाठी देवस्थीच्या कामासाठी तो आम्ही आज इथून घेऊन जातो. आणि त्याच्यासाठी जे 5 दिवस जे आपण जागर करून ते मात्र बसून जे तळंकाठी घेऊन येतो ते नेण्यासाठी घेऊन येतो. ह्या पद्धतीने आमची देव आणि एवढी याची ख्याती आहे काय तर कुठेही नवसाला तुम्ही हाक मारा. आणि आज महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तिन्ही राज्य, कोल्हापूर वगैरे तिन्ही राज्यामधून येऊन आज लाखो रुपये श्रद्धेने याची करतात, दर्शन घेतात. त्याच पद्धतीने
त्याला जे काही कोणाला नवस बोलायचं असेल त्या नवस बोलतात. याला कुठल्याही अवयव, समजा तुमच्या कुठल्याही अवयवाला दुखापत झाली असेल तर त्या अवयवाची मातीची प्रतिकृती घालून याचा नवस पेट केला जातो. या पद्धतीने याची ख्याती आहे. आज एवढे याची प्रसिद्धी वाढलेली आहे. दक्षिण उत्तर कोकणात घोडेमुख हे देवस्थान खूप प्रसिद्ध झालेलं आहे. आणि ते सातेरी देवी परिवार देवतापैकी मुख्य देवस्थान असं हे घोडेमुख देवस्थान मानलं जातं. या जत्रेला कोंब्याची जत्रे असे म्हणतात बरोबर. हो. आणि त्या दिवशी 10,000च्या वरती कोंबे इथे लाखो, आजच्या परिस्थितीत लाखोंनी कोंब्यांचा बळी दिला जातो. ही जी कोंब्याची जत्रा ह्याच्यासाठी ती जी पिंड आहे, ती घोडेमुखची पिंड आहे, त्याच्यासाठी एक अदृश्य शक्ती ज्याला एक म्हणून आहे, त्याच्यासाठी त्याच्यासाठी नारळ आणि कोंबडा दिला जातो. आणि ती अदृश्य शक्ती आम्हाला देवस्थानासाठी आम्ही घेऊन येतो, म्हणून त्याला त्या कोंब्याची जत्रा म्हटली जाते. असंही म्हटलं जातं की ही जत्रा जेव्हा संपते तेव्हा इकडे या मंदिरामध्ये जेव्हा संपते इथे कोणी नसते. ही जत्रा ज्यावेळी नारळ आणि कोंब्याचा मान लोकांचा, भाविकांचा दिल्यानंतर जे आमची तरंगटी ते आम्ही अवसराला आणतो. अवसर म्हणजे अवसराला आणून तिथे ते आम्हाला जो काय वर्षाकाठी लागणारा जो आम्हाला देवस्थानासाठी जो ताळा लागतो तो घेऊन जाण्यासाठी शेवटची तरंगटी आमची इथे ज्यावेळी थांबते त्यावेळी तो जो ताळा घेऊन जातो. ते घेऊन गेल्यानंतर इथे कोणीही लोक थांबत नाही. आणि एवढे लाखो रुपये कोंबड्यांचा बळी देऊन तो रक्ताचा इथे रक्त पडतं. ते दुसऱ्या दिवशी काही शिल्लक राहत नाही. धन्यवाद काका या सुंदर अशा आजच्या या श्रीदेव घोडेमुख मंदिराचं स्वरूप सांगितल्याबद्दल. आपलं नाव काय काका? तुकाराम परत यांनी खूप सुंदर अशी माहिती सांगितलेली आहे. आता आपण ना मंदिराच्या पाठीमागे आहोत आणि पाठीमागे ना अशी एक आपल्याला जागा इथे दिसते, ती म्हणजे इथे नवस इथे ना फेडले जातात. म्हणजे ह्या दिवशी बोलले जातात आणि पुढल्या वर्षी फेडले जातात. म्हणजे ज्यांनी गेल्या वर्षी बोललेत ना ते या ठिकाणी इथे फेडलेले आहेत बघा. आणि इथे ना प्रतिकृती इथे तयार करण्यात आलेली आहेत. म्हणजे कोणाचे हात दुखत असतील, पाय दुखत असेल किंवा लेडीजचे काय प्रॉब्लेम असतील, जेंट्सचे प्रॉब्लेम असतील, त्यानंतर कोणाकडे मूल होत नसेल, घरात कुठे प्रॉब्लेम असेल तर अशा ठिकाणी हे बघा तुम्ही घर आहे, इथे पाळणा आपल्याला पाहायला भेटत आहेत, हात आहेत, पाय आहेत, अशा प्रकारच्या जे प्रतिकृती आहेत ना ते इथे तयार करण्यात येतात आणि इथे या देवाला इथे देण्यात येतात. आणि त्यानंतर आपले जे काय व्याधी आहेत ते इथे पूर्ण होतात ना. या ठिकाणी सुद्धा इथे कोंबे आहेत. काका आपलं नाव काय? अजित परब. अजित परब. तुमच्या घरातले एवढे सगळे कोंबे आहेत का? 18 कोंबडे आमच्या घरातले. 18 कोंबडे दरवर्षी वाढतो कमी होतो पण 15 ते 20 असतातच कोंबडे. दरवर्षी 15 ते 20 ही कोंबे तुमच्याकडे असतात दरवर्षी. तर धन्यवाद काका. धन्यवाद. मंदिराच्या पाठीमागे ना इथे सुद्धा भरपूर गर्दी इथे जमलेली आहे. तुम्ही पाहू शकता बघा, या साईडला सुद्धा गर्दी आहे. म्हणजे वरती जो डोंगर वरती सुद्धा जातो त्या ठिकाणी सुद्धा इथे गर्दी आहे. या ठिकाणी हा दादा आहे. दादा आपलं नाव काय? आणि ह्यांचे सुद्धा कोंबे आहेत, आणतात दरवर्षी. यंदा किती कोंबे आणले आहेत? 10 कोंबे आहेत. आणि हे बघा हे त्यांचे कोंबे आहेत. तर दरवर्षी 10च असतात की वाढलेले असतात? यावर्षी 10 वगैरे कसे काय? होय ना. तर धन्यवाद दादा.
इथे नारळ फोडण्यासाठी भरपूर गर्दी जमलेली आहे, तुम्ही पाहू शकता. या साईडला सुद्धा गर्दी आहे. इथे 3-4 जण आहेत ते नारळ फोडतात. या ठिकाणी सुद्धा नारळ फोडले जातात. त्यानंतर जेव्हा नारळ संपतील ना, त्यानंतर इथे या ठिकाणी कोंबडे वगैरे कापले जातात. आणि थोडस आपण पुढे जाऊया, कुठे कुठे काय काय चालू आहे ते आपण दाखवतो तुम्हाला मी. बारक्या मागे हो मागे हो. इथे सुद्धा कोंबे कापण्यात येत आहेत. तो बघा, तो काकाने व्हाईट कोंबा आणलाय. तो बघा, दादा कुठून आला? बांद्यावरून. हा बघा, व्हाईट कलरचा कोंबा आणलेला आहे त्यांनी. सगळे गावठी आहेत, हा सुद्धा आहे, पण तो वेगळा युनिक वाटतोय. गोडेमुखच्या जत्रेला ना आपले ना सगळे युट्यूबर फॅमिली आहेत. त्यामध्ये ह्याला तुम्ही ओळखत असाल, जर्नी विथ सुयोग वालावलकर, गौरेश आहे, समीर नलावडे आहे आणि आपले स्वर्गीय कोकण आणि नंतर मालवणी धुरळा. बरेच जण अजून आलेले आहेत, ते आता खाली गेलेले आहेत. पण ह्यांच्यासोबत खूप बरं वाटलं. आजची ही घोडेमुखची जत्रा ह्यांच्यासोबत एक्सप्लोर करता आली, तर खूप खूप धन्यवाद. सॉरी यावर्षी तुला फोन नाही केला, पण पुढल्या वर्षी नक्की करेन. आणि त्याच्या मिसेस सुद्धा आलेल्या आहेत, त्यांचं पण खरंच स्वागत आहे. आणि खूप भारी वाटलं ह्यांच्यासोबत ही घोडेमुखची जत्रा एक्सप्लोर करताना.
तेव्हा या ठिकाणी कोणच इथे राहत नाही. हे बघा, म्हणजे या ठिकाणी कुठलाच माणूस इथे नसतो. आहे मंदिरामध्ये. मंडळी, इथे आता देऊळ इथे बंद करण्यात आलेलं आहे. इथे आता कोणच नसणार आहे. आता थोड्याच वेळात हे सगळं देऊळ इथे खाली होणार आहेत. म्हणजे मंडळी जे आहेत ना इथे आपल्याला पाहायचं आता, हे सगळे आता आपापल्या ज्या गोष्टी आहेत ना, कोंब्या आहेत, त्यानंतर नारळ आहेत, ते सगळे घेऊन इथे आपल्याकडे म्हणजे खाली चाललेले आहेत. तर चला आपण सुद्धा खाली जाऊया. आणि जिथे मगाशी देव जे गेले ना, तरंगकाठी घेऊन गेले ना, ते आता सातेरीच्या मंदिरात जातील. तर वरचे मंडळी सगळे खाली येत आहेत. हे बघा, आणि हे जे खांब आहेत ना ते सातेरी मंदिरामध्ये जातील. आपण वरती होतो म्हणून आपल्याला काय माहिती नाही खाली किती कोंबे कापलेत. पण तुम्ही इथे कोंब्यांची पाखं म्हणजे पिसं वगैरे बघताय, म्हणजे विचार करा किती कोंबे इथे कापले गेलेले आहेत. ते आता ना हेच मंडळी इथे सुट्टी करून इथे घरी नेत आहेत कोंबे. म्हणजे विचार करा बघा कितीपर्यंत कोंबे इथे पिसं पडलेली आहेत ते. आणि मंडळी ना इथे खाली बघा किती लोक इथे जमलेली आहेत ती. आणि सगळेजण आपापल्या घरी चाललेले आहेत. आणि रस्त्याच्या या साईडला सुद्धा आणि या साईडला खेळण्यांची दुकानं इथे लागलेली आहेत. युनिक काहीतरी आलेलं आहे ते म्हणजे हा आयटम आहे. हे बघा यांच्याकडे हे असे कुठे कुत्रे आहेत, त्याची मान वगैरे हलते. फॅन पुसायचं असेल किंवा घरातलं तुमचे 24% काढायचे असतील तर ही काठी आपल्याला उपयोगात पडते. आणि असे हे कापूस आणि पॉपकॉर्न आहेत त्यांना खेळण्यासाठी. इथे मिकी माऊस सुद्धा आहे. आणि ठिकठिकाणी इथे लिंबू सरबत किंवा आईस्क्रीमची दुकानं आपल्याला पाहायला भेटतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला इथे दुकानं लागलेली आहेत. कोणी इथे चायनीज कॉर्नर लागले आहे, त्यानंतर इथे ताजी दुकानं आहेत, आईस्क्रीमचं दुकान आहे, गोळ्याचं दुकान आपल्याला पाहायला भेटत आहे. ते सॉफ्टीचं दुकान आहे ना तर आपल्याला पंधूरच्या जत्रेमध्ये, डिगाच्या जत्रेमध्ये आणि त्यानंतर बांबड्या जत्रेमध्ये पाहायला भेटलेलं आहे हे काकांचं दुकान. इथे सुद्धा श्रीदेव घोडेमुख मंदिर आहे. इथे आपण दर्शनासाठी जाऊया.
जत्रेला इथे 100 रुपये, 80 रुपये आणि 150 रुपये कोणतेही पर्स तुम्ही इथे घेऊ शकता. त्या ठिकाणी आहे म्हणजे लेडीजच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या इथे आपल्याला पाहायला भेटतात. लहान मुलांना खेळण्यासाठी जी गोष्टी लागतात ते इथे आहेत. धागेदोऱ्यांची दुकानं म्हणजे रिंग्स, कानातले, त्यानंतर छत्रपती शिवाजी म्हणजे लॉकेट्स वगैरे, गळ्यातल्या चैनी वगैरे ते आहेत. इथे चष्माचे इथे दुकान आहे. त्यानंतर इथे कढई, तवे, कोयते, झारी, भिड, आडाळे, त्यानंतर नारळ सोलाची मशीन, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटत आहेत. गर्दी तुम्ही पाहताय भरपूर आता इथे झालेली आहे. सगळी लोक आपापल्या घरी चाललेली आहेत. मंडई ना आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. तर रात्रीचे 8:30 वाजता आपण आपल्या घरी आलेलो आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितल्यासारखी की श्रीदेव घोडेमुख मंदिराचा वार्षिकोत्सव कशाप्रकारे पार पडला तो आपण दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर भरपूर मंडळी म्हणजे कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र ह्या सर्व राज्यातून आलेली होती. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. प्रत्येकाचे असतात ते नवसाचे असतात. कोणी दरवर्षीप्रमाणे घेऊन येतं आणि कोणाकोणाचे 30 असतात, 15 असतात, 25 असतात, कोणाचे 40 असतात, 50 असतात. अशा प्रकारे वार्षिक जे कोंबे असतात ना ते घराघरातले असतात. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि हा होता छोटासा श्रीदेव घोडेमुखच्या जत्रेचा व्हिडिओ म्हणजेच कोंबे जत्रेचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल हर्षद चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू पण नवीन व्हिडिओ. टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.